In the last video, we have seen the dimensions and dimensional analysis of the quantities. But today, in this topic, we are going to learn the next point in this topic is uses of dimensional analysis. Uses of dimensional analysis. आपण डायमेन्शन्स म्हणजे काय, द पॉवर टू विच द फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी दॅट इज कॉल्ड एज द डायमेन्शन्स. द डायमेन्शन्स ऑफ द क्वांटिटीज आर डिफरंट फॉर डिफरंट क्वांटिटीज. आपण बऱ्याच क्वांटिटीचे डायमेन्शन्स किंवा डायमेन्शनल अनालिसिस बघितलेलं आहे. डायमेन्शनल अनालिसिस मिळवण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटी ज्या होत्या त्या फंडामेंटल क्वांटिटीवरून आपण डायमेन्शन्स मिळवतो. त्यामध्ये लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स या 7 फंडामेंटल क्वांटिटी घेऊन आपण डायमेन्शन्स मिळवलेले होते. मी डायमेन्शनसाठी बरेच क्वांटिटी सांगितल्या. त्याच्या पुढे आपल्याला टेबल ही होता. त्या टेबलमध्ये बरेच क्वांटिटी दिलेल्या आहेत. त्या टेबलमधील क्वांटिटी तुम्ही सोडवायच्या, त्याचे डायमेन्शनल फॉर्म्युले मिळवायचे आहेत, त्याचे युनिट्स आहेत, त्या सगळ्या तुम्ही मिळवायच्या आहेत. आता आपण त्याच्या पुढचा पॉइंट लिहितोय युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मध्ये टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. याच्यामध्ये 3 युजेस आहेत. डायमेन्शनल अनालिसिसचे 3 युजेस आपण इथं घेणार आहे आणि त्या 3 युजेस मधील पहिलं यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. सेकंड आहे टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. आणि थर्ड आहे to find the conversion factor between the units of same quantity in different systems. हे 3 युजेस आपल्याला डिटेल मध्ये घ्यायचे आहेत. डायमेन्शनली हे प्रूव्ह करायचं आहे. डायमेन्शनली कसं प्रूव्ह होतंय हे आपल्याला इथं घ्यायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मध्ये पहिलं यूज आहे टू चेक द correctness of physical equations. जी इक्वेशन्स आहेत, फिजिकल इक्वेशन्स आहेत, ते इक्वेशन्स डायमेन्शनली करेक्ट आहेत का, डायमेन्शनली करेक्ट येतात का, हे चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनचा वापर करतो. डायमेन्शन म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे द पॉवर टू विच द फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर याचा जो पॉवर आहे, लेंथ एल चा पॉवर, मास एम चा पॉवर, टाइमचा पॉवर, या सगळ्यांचा पॉवर विचारात घेऊन आपल्याला हा एक फिजिकल इक्वेशनचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. त्याचं इक्वेशन कशा पद्धतीनं बरोबर येते का, सेम येते का, ते आपल्याला चेक करायचंय. पण चेक करण्यासाठी आपण काय करूया, आपल्या सिलेबस मध्ये तुम्हाला न्यूटनचे 3 लॉज माहित आहेत. त्या 3 लॉज वरून 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन माहित आहेत. न्यूटन या शास्त्रज्ञानं दिलेली कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन ही माहित आहे. त्याला आपण गतिविषयक समीकरणे असं म्हणतो. आणि गतिविषयक समीकरणामध्ये 3 इक्वेशन्स दिलेले आहेत. त्यामध्ये एक आहे तो v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड आहे s इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आणि थर्ड आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. असे 3 इक्वेशन्स कायनेमॅटिकल इक्वेशन्स माहित आहेत. त्या तिन्ही मधील एक इक्वेशन आपण घेतलं आणि ते डायमेन्शनली करेक्ट आहे का याचा पडताळा घेतला, चेक केलं, तरीही आपल्याला तो डायमेन्शनली करेक्ट मिळतो, डायमेन्शनली करेक्ट दिसून येतो. याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही याचा पडताळा. आपण काय करूया, सोपं इक्वेशन आहे v इक्वल टू u प्लस at. हे इक्वेशन घेऊया आणि ते इक्वेशन घेऊन आपण डायमेन्शनली करेक्ट येते का बघूया. आपण पहिल्यांदा v इज इक्वल टू u प्लस at हे इक्वेशन घेऊया. v इक्वल टू u प्लस at हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का हे चेक करण्यासाठी v म्हणजे व्हेलॉसिटी, u म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी, v मीन्स फायनल व्हेलॉसिटी,
A means acceleration and T means time. या सगळ्यांच्या नोटेशन्स किंवा या किमती कशाच्या आहेत हे माहीत असलं पाहिजे आणि हे माहीत असल्यानंतर आपण त्याचे डायमेन्शन्स लिहू शकतो. डायमेन्शनचा टेबल पार्ट असायला पाहिजे. ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्याच्यावरून आपण डिराइव्ड क्वांटिटी घेतल्या आणि डिराइव्ड क्वांटिटीमध्ये ज्या फोर्स, मोमेंटम, पॉवर, प्रेशर, जे व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आहे, डेन्सिटी आहे, इम्पल्स आहे, तो जो टेबल आहे तो पूर्ण कंप्लीट करायचा आणि ते पाठ करायचे. आता याच्यावरून व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स माहीत आहेत आणि व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्समध्ये इथं व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स लिहिताना व्हेलॉसिटीच्या डायमेन्शनमध्ये व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे m0 आहे, तो नाही लिहिला तरी चालेल. L हा 1 आहे, त्यामुळे आपण इथं LHS इक्वल टू RHS तरी करूया किंवा आपल्या मेथडनं कसंही गेलं तरी चालेल. हे इक्वल टू हे करू. अगोदर आपण LHS घेऊ, लेफ्ट हँड साईड LHS ची टर्म कोणती आहे? V आहे. V चे डायमेन्शन्स कोणते येतात? L in 1 T in -1. L in 1 T in -1. इथं LHS हा फॉर्म्युला मिळाला. त्याच्या पुढं RHS आपण घेऊयात आणि RHS मध्ये RHS इक्वल टू काय इक्वेशन राहतं? U प्लस AT. RHS मध्ये U प्लस AT आहे इज इक्वल टू U मीन्स द इनिशियल व्हेलॉसिटी. इथं कोणत्याही प्रकारची व्हेलॉसिटी असू द्या, फायनल व्हेलॉसिटी असो किंवा इनिशियल व्हेलॉसिटी असो, इनिशियल और फायनल व्हेलॉसिटी म्हटलं का तो कोणत्याही प्रकारचा असू द्या, त्याचे डायमेन्शन्स बदलत नसतात, आहे तेच राहतात. त्यामुळे इथं इनिशियल व्हेलॉसिटीसाठी तेच डायमेन्शन असणार आहेत. L in 1 और L⁻⁴ T⁻⁻⁴ प्लस A मीन्स ॲक्सेलरेशन. तुम्हाला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर सांगितलेलं होतं. फॉर्म्युला त्याचा रेट ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ॲक्सेलरेशन सांगितलेलं होतं. मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे ॲक्सेलरेशनच्या युनिटमध्ये मीटर म्हणजे लेंथ आहे, लेंथचा 1 आणि इथं सेकंद स्क्वेअर आहे म्हणजे टाइमचा 2 आहे, तो वरती गेला टीचा -2 होईल. हे डायमेन्शन्स इथं आपल्याला ॲक्सेलरेशनचे लिहिता येतील. म्हणून L in 1 और L⁻⁴ आणि T⁻⁻⁴ ब्रॅकेट कम्प्लीट इनटू इन ब्रॅकेट टाइमचा किती आहे? इथं M आणि 0 नाही, M0 आहे, L0 आहे, M आणि L काहीच नाही, फक्त T आहे. त्यामुळे Tचा हा 1 येईल, तो आहे तसा घेतला इज इक्वल टू हे आहे तसं L1 T-1 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस इथं काय येणार आहे बघा, Lचा 1च आहे, T-2 आहे आणि इथं 1 आहे. T इथं -2 इथं 1 आहे, -2 आणि हा 1, -2 प्लस 1 म्हणजे Tचा -1 येणार आहे, Tचा T⁻⁻⁴. RHS मध्ये इथं या डायमेन्शन्स मिळाल्या प्लस या डायमेन्शन्स मिळाल्या, इथं LHS मध्ये या डायमेन्शन्स मिळाल्या. मग LHS इक्वल टू RHS आहे तसे तुम्ही म्हणाल या दोन्हीचे ऍडिशन आपण पॉवर मध्ये त्याचे ऍडिशन करत नाही, घातांकाची आपण बेरीज आणि वजाबाकी कधी करतो? गुणाकार आणि भागाकारामध्येच. त्यामुळे इथं आपण त्याचे ऍडिशन करत नाही. या ज्या डायमेन्शन्स आहेत तशाच डायमेन्शन इथं मिळाल्या, तसेच डायमेन्शन इथं आहेत. याचा अर्थ LHS इक्वल टू RHS आहे. LHS इक्वल टू RHS. याच्यावरून therefore the formula phi इक्वल टू U प्लस AT is dimensionally correct. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतोय की हे जे इक्वेशन आहे V इक्वल टू U प्लस AT, दिस इक्वेशन इज द डायमेन्शनली करेक्ट. हे डायमेन्शनली करेक्ट असलेलं इक्वेशन आहे. हे डायमेन्शन्स मधील किंवा युजेस ऑफ डायमेन्शन्स मधील पहिलं यूज आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याला आपण पहिलं यूज म्हणतो, फर्स्ट यूज म्हणतो. अशा प्रकारे कोणतंही इक्वेशन तुम्ही घेतलं, S इक्वल टू UT प्लस 1 हाफ AT² घ्या, P² इक्वल टू U² प्लस 2 AS घ्या. फिजिक्स मधील कोणतंही इक्वेशन घेतलं तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्टच यायला पाहिजे आणि डायमेन्शनली करेक्ट येत असेल तरच ते इक्वेशन बरोबर आहे. जर डायमेन्शनली करेक्ट येत नसेल
अशा पद्धतीने डायमेन्शनचा वापर करून जर दोन्ही LHS आणि RHS इक्वल नाही आल्या तर त्या इक्वेशन मध्ये चुका आहेत किंवा इक्वेशन चुकीचं आहे असं आपण गृहीत धरू शकतो, समजू शकतो. आता हे झालं पहिलं, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. याच्यामध्ये सेकंड जो आहे पुढं, टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल इक्वेशन्स और फिजिकल क्वांटिटीज. हे सेकंड यूज आहे. सेकंड, टू इस्टॅब्लिश the relationship between different physical quantities. To establish the relationship between different physical quantities. इथं टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, याच्यामध्ये एक कोणताही फॉर्म्युला आपण डायमेन्शनली तेवढाच येतो का, इस्टॅब्लिश करायचा आहे, तो निर्माण करायचा आहे, त्याचा पडताळा घ्यायचा आहे. समजा आपण सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल घेतलं. सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला हा T इक्वल टू 2 पाय अंडर रूट L/G असा असतो. T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट. आता इथं स्मॉल g घेतल्यामुळं आपण इथंही स्मॉल l घेऊया. T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L/G. वेअर T इज द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. पेंडुलमचा आपण पिरियड काढत असतो त्यामुळे तो पिरियड आहे. T हा पिरियड आहे. 2 पाय कॉन्स्टंट आहे. L लेंथ ऑफ द पेंडुलम. त्या पेंडुलमची लेंथ ही L असते आणि G ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या सगळ्या क्वांटिटी मधील हे जे घटक आहेत या घटकांचे पॉवर काहीतरी आहेत. आता इथं TIT चा पॉवर 1 आहे. 2 पाय कॉन्स्टंट आहे, त्याला पॉवर नसतो. इथं L आहे. L चा पॉवर किती असणार आहे, अंडर रूट मध्ये आहे, स्क्वेअर रूट मध्ये आहे, वर्गमुळामध्ये आहे. याचा अर्थ याचा पॉवर रेज टू 1/2 असतो. हा G आहे. G चा पॉवर इथं डिनॉमिनेटरला आहे त्यामुळं G चा पॉवर 1/2 आहे, स्क्वेअर रूट मध्येच असल्यामुळं. पण G वरती घेतला तर G रेज टू -1/2 होईल. मग आपण डायमेन्शनली हे करेक्ट आहे का, डायमेन्शनली पॉवर तेवढाच मिळतोय का, हे बघण्यासाठी या डायमेन्शनल अनालिसिसचा वापर केला जातो. मग डायमेन्शनल अनालिसिस मध्ये T चा पॉवर मिळवण्यासाठी सुरुवातीला T डायरेक्टली प्रपोर्शनल टू L आहे, माहिती आहे आपल्याला. इथं काय सांगितलेलं आहे, T is directly proportional to its length of the pendulum or period of simple pendulum is directly proportional to length of pendulum. इथं पिरियड हा कशावर डिपेंड आहे, लेंथ ऑफ पेंडुलम अँड इट्स ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सिंपल पेंडुलमचा पिरियड हा लेंथ आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती डिपेंड आहे. त्यामुळे आपण इथं T इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L आणि T इज ऑल्सो इनव्हर्सली प्रपोर्शनल टू G घेतो आपण. पण इनव्हर्सली प्रपोर्शनल घेण्यापेक्षा आपण डायरेक्टली प्रपोर्शनल G घेऊयात. पण त्याचा पॉवर काय येतो ते बघूयात. वरती गेला असता मायनस येणार आहे, पण आपण आहे तसं घेतलं. मग याचा पॉवर जर A घेतला, T डायरेक्टली प्रपोर्शनल टू L रेज टू A, T डायरेक्टली प्रपोर्शनल टू G रेज टू B, असे आपण A आणि B असे 2 पॉवर घेतले. हे दोन्ही T शी डायरेक्टली आहे, त्याच्यावरून आपण असंही लिहू शकतोय T डायरेक्टली प्रपोर्शनल टू L रेज टू A G रेज टू B. आणि हे डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटीचं चिन्ह काढून जर इक्वल टू घेतलं तर इथं काय येणार आहे, देअरफॉर T इज इक्वल टू, T इक्वल टू काय येईल, इथे कॉन्स्टंट येणार आहे आणि तो कॉन्स्टंट आपण जर K घेतला, कॉन्स्टंट K घेतला, K इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इनटू L रेज टू A इनटू G रेज टू B, असा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. समजतंय का बघा, सोपा आहे, काय अवघड नाही. आपल्याला हा सिंपल पेंडुलमचा एक फॉर्म्युला आहे आणि तो सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये असलेल्या L आणि G चे पॉवर करेक्ट येतात का हे डायमेन्शनली चेक करायचं आहे. त्याची किंमत तेवढीच मिळते का हे बघायचं आहे. मग आता T इक्वल टू K इंटू L रेज टू आपण मिळवलं. आता K हा काय, फिर K इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. K इज द कॉन्स्टंट ऑफ
proportionality, PROPORTATIA directly proportionality, PROPORTANIALLITY proportionality, PROPORTIOLALITY. आता इथं के चा फॉर्म्युला झाला किंवा टी चा फॉर्म्युला आपण घेतला k इंटू एल रेस टू ए इंटू जी रेस टू बी. त्या सगळ्यांचे डायमेन्शन्स लिहून काढूया आणि काय मिळतात बघूया. इथं टीच आहे, टीचे डायमेन्शन्स काय आहेत, एम नाही एल नाही, टी फक्त आहे त्यामुळं आहे तेवढंच लिहूयात. टी चा 1 येणार आहे इथं इज इक्वल टू के हा कॉन्स्टंट आहे तसा के लिहिला इंटू इथं लेंथ आहे, लेंथचा ए आहे, लेंथ आहे म्हणजे एल चा 1 येईल, एल रेस टू 1 इंटू इथं याचा पॉवर ए इंटू जी आहे, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे आपण इथंच मीटर पर सेकंड स्क्वेअर युनिट लिहिलेलं होतं. त्याचे डायमेन्शन्स एल रेस टू 1 टी रेस टू -2 हे डायमेन्शन्स लिहिलेले होते आता. आणि याचा पॉवर हा बी आहे. आपण एचा पॉवर एल चा पॉवर आहे तसा ए लिहिला, पण त्याचे डायमेन्शन्स लिहिलेले आहेत. त्याचे जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याचे डायमेन्शन्स लिहिले आणि त्याचा पॉवर बी आहे तसं लिहिलं. हे सगळं आपण सोडवून घ्यायचं. हे सोडवून घेतल्यानंतर काय येते बघायचं. काय येते बघा, इथं इन ब्रॅकेट इथं एल आणि टीच्या स्वरूपात आहे, मग इथं आपण एक एल घेऊयात, एलचा 0. एम तिकडेही नाही इकडेही नाही त्यामुळे एम नाही लिहिलं तरी चालेल. इथं आता एल रेस टू 0 टी रेस टू 1 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू के इन ब्रॅकेट. काय होणार आहे हे, एलचा इथं 1 आहे तो पॉवर ए आहे म्हणजे एल रेस टू ए ब्रॅकेट कम्प्लीट इंटू इथं काय होईल, एल रेस टू हा बी इंटू टी रेस टू -2 आणि हा याला बी मल्टिप्लाय होईल, टी रेस टू -2 इंटू बी होईल. आता हे 2 ब्रॅकेट आहेत, दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, त्याचा प्रोडक्ट आहे, तो आपण अगोदर सोडवून घेऊयात. देअरफॉर एल रेस टू 0 टी रेस टू 1 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू के इंटू इन ब्रॅकेट. इथं एकच ब्रॅकेट मिळेल आणि तो ब्रॅकेट म्हणजे एलचा ए आहे, एलचा बी आहे. इथं या दोन्हींचा गुणाकार आहे, गुणाकार बेस सेम असताना इक्वल असताना वरच्या पॉवरची ऍडिशन होत असते मल्टिप्लिकेशन मध्ये आणि डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होत असते किंवा भागाकार वजाबाकी होत असते. इथं गुणाकार असताना ए प्लस बी मिळेल आणि टीचा हा इकडं टी नाहीच त्यामुळे टी लिहायची काही गरज नाही, हे आहे तसं राहिलेलं टी रेस टू -2b ब्रॅकेट कम्प्लीट. याच्यामध्ये काही शंका नसायला पाहिजे कारण हे समजलं तर आपण पुढं कंटिन्यू करत जाणार आहे. इथं आता के कॉन्स्टंट आहे, के ची किंमत आपल्याला पुढे ठेवता येते. एल टी आहे, एल टी आहे, याला हे इक्वेट करायचं, कम्पेअरिंग ऑन बोथ साइड्स विल इट. याला आपण कम्पेअर करायचं आहे, COMPAIRING कम्पेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूच्या इक्वेशन्स या कम्पेअर करायच्या आहेत आणि कम्पेअर केल्यानंतर काय मिळणार आहे, एल रेस टू 0 आहे, एल रेस टू ए प्लस बी, एल सेम आहे म्हणजे त्याचा घातांक जो आहे पॉवर जो आहे त्याची किंमत याला इक्वेट होते म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू 0 मिळेल, ए प्लस बी इक्वल टू 0 मिळेल. आणि याच्यावरून आपण असंही लिहू शकतो, हा बी इकडे आणला तर ए इज इक्वल टू -बी मिळेल, ए इक्वल टू -बी मिळणार आहे. इथंपर्यंत समजलेलं असेल असं मला वाटतंय. आता याच्या पुढं मी इकडच्या बाजूला लिहितोय, इथं लिहितोय ए इज इक्वल टू -बी मिळालेला आहे अँड पुढची किंमत आपल्याला तशीच लिहायची आहे.
मायनस 2b इक्वल टू 1 मायनस 2b इक्वल टू 1 आणि याच्यावरून b इक्वल टू काय मिळेल b इज इक्वल टू मायनस 1/2 b ची किंमत किती मिळाली मायनस 1/2 इथं काय a इज इक्वल टू मायनस b आता बघा देअरफॉर a इज इक्वल टू मायनस b इज इक्वल टू मायनस मायनस आहे तसा b ची किंमत मायनस 1/2 आहे ती इथं ठेवली इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होणार आहे म्हणजे इज इक्वल टू 1/2 लक्षात येते a इक्वल टू मायनस b आणि त्याची मायनस b ची किंमत म्हणजे 1/2 असं मिळेल किंवा 1/2 आपल्याला मिळेल. आता आपण आपल्या फॉर्म्युल्याकडे जाणार आहे. टीचा फॉर्म्युला जो आहे तो काय फॉर्म्युला आहे टीचा टी इज इक्वल टू इकडे लिहिलेला होता देअरफॉर टी इज इक्वल टू k into l raised to a g raised to b is equal to but we know that the value of constant k is equal to 2 pi पण कॉन्स्टंट जो आहे k त्या k ची किंमत 2 pi असते ती किंमत आपण इथं ठेवली therefore t is equal to 2 pi into l raised to a किती आहे 1/2 आपण l raised to 1/2 लिहिलं into g raised to b आहे g आहे तसा त्याचा b पॉवर किती आहे मायनस b इक्वल टू 1/2 आहे म्हणजे b इक्वल टू काय येणार आहे मायनस 1/2 म्हणून इथं मायनस 1/2 आणि याचा पॉवर l चा पॉवर 1/2 आहे g चा पॉवर मायनस 1/2 आहे म्हणजेच हे कसं लिहू शकतो आपण देअरफॉर t इज इक्वल टू 2 पाय इंटू l रेस टू 1/2 अपॉन g रेस टू 1/2 आणि या दोन्हीचे पॉवर l रेस टू 1/2 g रेस टू 1/2 असे आहेत त्यामुळे आपण हे मॅथमॅटिकली t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट l अपॉन g असं लिहू शकतोय आणि या l चा पॉवर हा 1/2 आहे g चा पॉवर 1/2 आहे पण g वरती असेल तर त्याचा पॉवर हा -1/2 मिळतोय हे डायमेन्शनली आपल्याला इस्टॅब्लिश करायचं होतं आणि हा फॉर्म्युला आपण डायमेन्शनली इस्टॅब्लिश केला. दोन युजेस आपण बघितले त्याच्यामध्ये एक बघितला टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन आणि त्याच्यामध्ये v इक्वल टू यू प्लस at हा फॉर्म्युला आपण बघितला तो चेक केला प्रूव्ह केला आणि सेकंड होता तो टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज त्यामध्ये सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट l अपॉन g तोच फॉर्म्युला आपण डायमेन्शनली मिळवला आणि इस्टॅब्लिश केला असता तो आपल्याला डायमेन्शनली करेक्ट मिळतो त्याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही हे दोन्हीही अतिशय सोपे आहेत त्यामुळे या दोन्ही पद्धतीनं दोन्ही ज्या मेथड्स आहेत या डायमेन्शनली करेक्ट आहेत असं आपण प्रूव्ह केलेलं आहे. या प्रकारे आपण कोणतंही एक्झाम्पल जरी घेतलं कोणताही फॉर्म्युला घेतला t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट l अपॉन g याच्या ऐवजी दुसरं कोणतंही इक्वेशन घ्या ते इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करा त्याचंही आन्सर तुम्हाला तशा प्रकारे तेवढंच मिळेल पण प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन्स मिळाले पाहिजेत आणि प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन्स मिळण्यासाठी आपल्याला इथं l लेंथचे डायमेन्शन्स g एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे डायमेन्शन्स या दोन्ही डायमेन्शन्स मिळायला पाहिजे होत्या या दोन्ही डायमेन्शन्स माहीत असायला पाहिजे जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे डायमेन्शन्स माहीत पाहिजे कोणतंही एक्सेलरेशन असू द्यात मग एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असू द्यात लिनियर एक्सेलरेशन असू द्यात अँग्युलर एक्सेलरेशन असू द्यात त्याच्या डायमेन्शन मध्ये कोणताही बदल होत नाही ते डायमेन्शन्स आहे तेच राहतात त्यामुळे आपल्याला त्याचे डायमेन्शन हे मीटर पर सेकंद स्क्वेअर या युनिट वरून लिहिता येतात किंवा फॉर्म्युला व्हेलॉसिटी अपॉन टाइम याच्यावरून लिहिता येतात त्याप्रमाणे आपण हे डायमेन्शनली करेक्ट केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे फक्त इथं काय करायचं आहे डायमेन्शनली प्रूव्ह करताना त्याचा जो पॉवर आहे तो पॉवर विचारात घ्यायचा आणि याचा पॉवर l रेस टू a इथं लिहिलेलं पुसलेलं आहे l रेस टू a आणि g रेस टू b घेतला आपण कम्पेअर केले दोन्ही LHS आणि RHS त्यावेळेला इथं a प्लस b ची किंमत 0 मिळाली a प्लस b इक्वल टू 0
आणि ए इज इक्वल टू हा बी इकडे घेतला असता ए इक्वल टू मायनस बी मिळेल. त्यावरून पुढचं जे आहे टाइम टीचं आपण कंपॅरिझन घेतलं. -2b इज इक्वल टू 1 आणि -2b इज इक्वल टू 1 इथं घेतल्यावर b ची किंमत -1/2 मिळाली. a इज इक्वल टू -b इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट -1/2 इज इक्वल टू 1/2 आणि हा जो फॉर्म्युला t इज इक्वल टू k l रेज टू a g रेज टू b. a आणि b दोन्हीच्या किमती आपण काढलेल्या होत्या. इथं a ची किंमत काढलेली आहे -b, पण a ची किंमत a इक्वल टू 1/2 आहे, b इक्वल टू -1/2 आहे. या दोन्ही किमती आपण इथं ठेवल्या या फॉर्म्युल्यामध्ये t इक्वल टू k इंटू l रेज टू a g रेज टू b आणि या फॉर्म्युल्यामध्ये ठेवले असता k ची किंमत ही 2π कॉन्स्टंट आहे, ती किंमत ठेवली असता आपल्याला t इक्वल टू 2π l रेज टू 1/2 इंटू g रेज टू -1/2 आणि रेज टू 1/2 याचा अर्थ तो स्क्वेअर रूट घेतला जातो. त्यामुळे आपण शेवटी फॉर्म्युला असा मिळवला की t इज इक्वल टू 2π अंडर रूट l अपॉन g. This formula is or the period of simple pendulum is dimensionally correct. या दोन आपण युजेस घेतलेले आहेत. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे तिसरा पार्ट आहे आणि तिसऱ्या पार्टमध्ये तिसरा जे आपण यूज घेणार आहे युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मध्ये तिसरा यूज आहे तो म्हणजे टू फाइंड द कन्वर्शन फॅक्टर बिटवीन द units of same quantity in different system. To find the conversion factor between the units of same quantity in different system याचा अर्थ इथं मी थोडं सांगतोय, आपण ते डिटेल मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊयात. या ठिकाणी कन्वर्शन फॅक्टर आपल्याला माहित आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन and 1 joule is equal to 10⁷ अर्ग. हे रिलेशन सगळ्यांना माहित असायला पाहिजे आणि हे डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही हे शोधण्यासाठी आपलं हे तिसरं यूज आहे. हे दोन युजेस झाले, तिसरं यूज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. पण याच्यामधलं कोणतंही एक आपण डायमेन्शनली फाइंड करायचं आहे, म्हणून तिसरं यूज आहे टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टम्स. म्हणजे इकडचं जूल, न्यूटन, केजी, मीटर हे सगळे एसआय युनिट आहेत आणि इकडच्या बाजूला असलेले सेंटीमीटर, ग्रॅम, डाइन, अर्ग हे सगळे सीजीएस युनिट्स आहेत. मग एमकेएस किंवा एसआय युनिटचं सीजीएस युनिट मध्ये कन्व्हर्शन घेतलं असता ते डायमेन्शनली रिलेशन काय मिळतं आणि त्याचं रिलेशन कसं असतं हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करायचं आहे. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ इथंच बंद करूयात.